श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून खंडाळा व पलटण तालुक्यात वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 5,92,00,000 रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून पाडेगाव, तरोडगाव, बरड तसेच लोणंद परिसरात वारकऱ्यांसाठी विविध उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच तरडगाव व लोणंद, पालखी तळ, नीरा दत्त घाट तसेच पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यातील संतांचे पालखी सोहळे, तीर्थक्षेत्री आणि वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी ग्रामविकास विभाग कधीही कमी पडणार नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक निधी देण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वच विभागाने काटेकोर नियोजन करावे. सुविधा पुरवताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अशी कडक ग्वाही व निर्देश मंत्री गोरे यांनी यावेळी दिले. मंजूर झालेल्या 5.92 कोटीच्या निधीतून खंडाळा आणि फलटण तालुक्यात नीरा नदीकाठी नवीन घाट बांधणे, दशक्रिया चौथरा, अस्थिकुंड उभारणे, बंदिस्त गटर, सांडपाणी व्यवस्थापन, नीरा दत्तघाट नदीकाठी काँक्रिटीकरण, विद्युत व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, संरक्षण भिंत बांधणे तसेच पाडेगाव येथे भव्य वारकरी निवासस्थान उभारणे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीची दुरुस्ती, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण व पालखी काळात वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती, तरडगाव पालखी तळ सुधारणा, नवीन रस्ता, बंदिस्त गटर, स्नानगृहासाठी कंपाऊंड वॉल आणि पालखी तळ परिसराचे संपूर्ण विद्युतीकरण तसेच बरड पालखी तळ परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, पालखी तळ विस्तारीकरण, बंदिस्त गटर आणि विद्युतीकरण अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी व औषधोपचार, स्नानगृहे व शौचालय व्यवस्था, वारकरी निवारा केंद्रे आणि स्वागत कमानी यांची चोख व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. या पाहणी प्रसंगी आमदार धैर्यशील कदम, सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, खंडाळा पंचायत समिती सभापती छाया जाधव, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, पंचायत समिती सदस्य अतुल पवार, तृप्ती घाडगे, ज्योती डोणीकर, राहुल घाडगे, तेजस क्षीरसागर आदी मान्यवर व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.